हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण क्लास 9चा सायन्स 1चा पहिला चॅप्टर लॉज ऑफ मोशन स्टार्ट केला होता. त्यातला आपला आजचा लेक्चर आहे लेक्चर नंबर 3 आणि तो म्हणजे राहणार आहे आपला कायनेमॅटिकल इक्वेशन. त्यालाच म्हणू शकतो आपण न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन. आणि त्याच्यानंतर आपण छोटासा टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तो कंप्लीट करून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिले कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे ते 3 कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्हाला दिले आहे. पहिला कायनेमॅटिकल इक्वेशन कोणता आहे तर तो पहिला आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी. पहिला कोणता आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि थर्ड वाला आहे तो म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. असे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याकडे आहे आणि प्रत्येकाचा सिम्बॉलला का म्हणतो तो आपण सगळ्यात पहिले समजून घेऊ. सगळ्यात पहिले राहणार आहे आपला एस. एस म्हणजे होते मित्रांनो डिस्प्लेसमेंट. एस म्हणजे काय होणार आहे आपला डिस्प्लेसमेंट. त्यानंतर स्मॉल व्ही स्मॉल यू म्हणजे होते इनिशियल वेलोसिटी. कोणती वेलोसिटी? इनिशियल वेलोसिटी. त्यानंतर राहणार आहे आपला स्मॉल व्ही आणि स्मॉल व्ही म्हणजे होते आपला फायनल वेलोसिटी. कोणती वेलोसिटी? फायनल वेलोसिटी. त्याच्यानंतर अजून एक दिसत आहे आपल्याला ए. ए म्हणजे होते ऍसेलरेशन. ऍसेलरेशन ए म्हणजे होते आपला ऍसेलरेशन. आणि लास्ट वाला राहणार आपला टी आणि टी म्हणजे होते टाइम. टी म्हणजे होते टाइम. हे एवढे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. आता हे जे 3 इक्वेशन आहे कोणाच्या तरी मदतला रिलेशन आहे. कोणाच्या तरी रिलेशन आपल्याला शो करताय. तर कधी बी लक्षात ठेवा पहिला वाला जो राहते ना शेवटचा वाला जो राहते त्याच्यातलाच हा रिलेशन राहते. जसा हा आहे रिलेशन बिटवीन कोणाकोणामधला आहे आपला रिलेशन? रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. कोणाकोणामधला आहे तर वेलोसिटी अँड टाइम. कोणाकोणामधला आहे रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. फर्स्ट वाला आणि लास्ट वाला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. सेकंड वाला आहे आपला रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. रिलेशन बिटवीन कोणाकोणामधला डिस्प्लेसमेंट. एस म्हणजे काय होते आपला डिस्प्लेसमेंट आणि टी म्हणजे काय होते आपला टाइम. डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आणि हा जो लास्ट वाला आहे आपला ही आहे वेलोसिटी आणि हा आहे आपला डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला कधीही आधी लिहून घ्यायचा. मग हा आहे आपला रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्ही म्हणजे काय होते वेलोसिटी. व्ही म्हणजे काय होते आपली वेलोसिटी. अशा प्रकारचे हे 3 जे आपल्याला रिलेशन दिले आहे आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. ओके. याच्यानंतर आपण बघू आता हे जे रिलेशन आहे हे आले कसे आहे. ग्राफिकल मेथड आहे त्याच्यानुसार हे प्रूव्ह कसे होते ते बघू. फर्स्ट वाला ना सेकंड वाला तुमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे त्याचा प्रूफ जो आपण बघून घेऊ. थर्ड वाला थोडासा मोठा प्रूफ आहे त्याच्यामुळे तो एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस कमी आहे. पण हे जे 3 इक्वेशन आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करायचे आहे, पाठ करायचे आहे. पहिला आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तीनही इक्वेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे मुखपाठ करायचे आहे. आत्ताच व्हेरी इम्पॉर्टंट लिहून घ्या. तुम्ही 9वीत आहात, 10वीत जाल, 12वीत जाल, समोर जाऊन इंजिनिअरिंग कराल, कोणता पण जेव्हा फिजिक्स शिकाल हे 3 इक्वेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न पाहिजेच. त्याच्याशिवाय फिजिक्स आपला होऊच नाही शकत. म्हणजे 3ही इक्वेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न ठेवायचे आहे. आता बघू आपण फर्स्ट वाल्याचा प्रूफ. तर मग बाकी जो आहे तो मी इरेज करून टाकतो आणि फर्स्ट वाल्याचा मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो पटकन. ओके. याचा जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही पटकन काढू शकता. हा आहे आपला फर्स्ट इक्वेशन आणि याचा ग्राफिकल मेथडनी कशा प्रकारे प्रूफ निघते ते आपण बघून घेऊ. आता ग्राफिकल मेथडसाठी आपल्याला एक ग्राफ काढावा लागेल. ग्राफमध्ये आपल्याला माहित आहे एक असते अशी सरळवाली रेष, तिला म्हणतो आपण प्रेमाने वाय एक्सिस. एक असते अशी हॉरिझॉन्टल लाईन, तिला प्रेमाने म्हणतो आपण आपली एक्स एक्सिस. तिला थोडीशी छोटी करू शकतो मी. ओके. आता तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे हा जो ग्राफ आहे एक्स आणि वाय एक्सिस वर याच्यावर आपल्याला प्लॉट काय करायचा आहे. इकडे जो आहे इकडे राहणार आहे आपली वेलोसिटी आणि या डायरेक्शन मध्ये एक्स एक्सिस वर राहणार आहे आपला टाइम. एक्स एक्सिस वर काय राहील आपला टाइम. ओके.
आता पहा, सुरुवातीला 0 पासून एखादा ऑब्जेक्ट स्टार्ट होत आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा ओ पॉइंट किंवा 0 पॉइंट म्हणू शकतो. ओ पासून एखादा पॉइंट स्टार्ट होत आहे. सुरुवातीला त्याची इनिशियल व्हेलोसिटी जी आहे ती अशी 0च राहणार आहे. इनिशियल व्हेलोसिटी किती राहिली याची 0. त्याच्यानंतर जो आहे एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो अशा प्रकारे मूव्ह होत आहे. ओके, अशा प्रकारे हा हळूहळू टाइम सोबत त्याची व्हेलोसिटी बी काय होत जात आहे, वाढत जात आहे. हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपल्या टेक्स्टबुक प्रमाणेच आपण नाव देऊन देऊ डी. त्याच्यानंतर आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इथून जो आहे आपल्याला असे डॉटेड वाले लाईन काढायची आहे. इथून बघा, असं मी डॉटेड वाले हे लाईन काढून घेतो. हे एक डॉटेड वाली लाईन, त्यानंतर असा एक सरळ काढून घेतो. इथून पण एक तुम्हाला अशी डॉटेड वाली लाईन काढून घ्यायची आहे. बघा मग आता यांना प्रत्येकाला जो आहे मी नाव देऊन देतो. हा डी आहे, याला नाव देतो मी सी. ओके, त्यानंतर याला नाव देऊन देतो मी ए, याला नाव देऊन देतो मी बी, आणि याला इकडच्याला नाव देऊन देतो मी ई. ओके, आता तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा एक गोष्ट, ते म्हणजे ओ पासून तर डी पर्यंत एखादा जो ऑब्जेक्ट होता तो 0 व्हेलोसिटीवर होता, म्हणजे त्याची काहीच व्हेलोसिटी नव्हती, तो पहिले थांबून होता. तर ओ पासून तर डी पर्यंतची व्हेलोसिटीला म्हणू आपण इनिशियल व्हेलोसिटी, आणि त्याला रिप्रेझेंट करतो आपण स्मॉल यू ने. त्याच्यानंतर सी पासून तर ओ पर्यंत, ओ सी पर्यंतचा जो आहे इथून आता स्टार्ट झाला, आणि याला म्हणू शकतो आपण व्ही, म्हणजे याला म्हणू शकतो आपली फायनल व्हेलोसिटी. कोणती व्हेलोसिटी? फायनल व्हेलोसिटी. आणि ओ पासून ई पर्यंत जो आहे त्याला म्हणू आपण आपला टाइम, आणि तो राहील आपला टी. ओके, आता सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात ठेवायचा याचा प्रूफ कसा करायचा आपल्याला, तर सगळ्यात पहिले आपण इथे लिहून घेऊ इनिशियल व्हेलोसिटी. कोणती व्हेलोसिटी? इनिशियल व्हेलोसिटी. इनिशियल व्हेलोसिटीचा सिम्बॉल काय आपला यू, आणि यू ला कशाने रिप्रेझेंट करतो आपण? ओ डी. कशाने रिप्रेझेंट करतो? ओ डी, हा एवढा. त्याच्यानंतर मी लिहून घेतो फायनल व्हेलोसिटी. कोणती व्हेलोसिटी? फायनल व्हेलोसिटी. आणि फायनल व्हेलोसिटीला रिप्रेझेंट करतो मी व्ही ने, आणि तो लिहितो मी ओ पासून तर सी पर्यंत, मग याला लिहितो मी ओ सी. काय लिहिलो मी याला? ओ सी. आता आपल्याला माहित आहे ऍसेलरेशनचा फॉर्म्युला. काय ऍसेलरेशनचा फॉर्म्युला? ऍसेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलोसिटी. चेंज इन व्हेलोसिटी म्हणजेच काय होते, तर फायनल व्हेलोसिटी मायनस इनिशियल व्हेलोसिटी. इनिशियल व्हेलोसिटी डिवायडेड बाय टाइम. डिवायडेड बाय टाइम. आता एक एक सिम्बॉल आपण पुट करून टाकू. ऍसेलरेशनचा सिम्बॉल मला माहित आहे ए, फायनल व्हेलोसिटीचा सिम्बॉल मला माहित आहे व्ही, इनिशियल व्हेलोसिटीचा सिम्बॉल जो आहे तो यू, आणि टाइमचा सिम्बॉल जो आहे आपला टी. एवढा क्लिअर आहे. आता ए इज इक्वल टू व्ही. व्ही म्हणजेच काय होते आपला ओसी. व्ही म्हणजेच काय होते आपला हा ओसी, मायनस यू. यू म्हणजे काय होते माझा ओडी, मग इथे लिहितो मी ओडी, आणि डिवायडेड बाय मध्ये लिहितो टी. आता हा जो आहे हा थोडासा आपल्याला या डायग्राम कडे पाहायचा आहे. ओसी कुठून कुठपर्यंत? या ओ पासून तर सी पर्यंत हा एवढा आहे ओसी. ओडी कुठून आहे? ओ पासून तर डी पर्यंत. या एवढ्या भागामधून हा एवढा भाग समजा का तुम्ही मायनस केले तर उरेल किती? एवढ्या पार्ट पासून एवढा पार्ट मायनस केलेत, हा एवढा पार्ट उरेल. आणि एवढा पार्ट म्हणजेच काय होते, तर आपला हा होते सी डी. काय होते आपला हा? सी डी. मग इथे लिहू शकतो बट ओसी मायनस ओडी इज इक्वल टू सी डी. मग आपण पुट करू. पुट केल्यानंतर काय येईल ते बघून घेऊ. इथं राहिला आपला ए जसाच्या तसा. ओसी मायनस ओडी म्हणजे काय होते? सी डी डिवायडेड बाय टी. टी डिवाइड वाला इकडे गेल्यावर मल्टिप्लाय, म्हणजे एटी इज इक्वल टू काय आला आपला सी डी. म्हणजेच आपल्या सीडी ची व्हॅल्यू काय आली? 80. सीडी ची व्हॅल्यू काय आली आपली? 80. आता बघा बिलकुल 1 मिनिटामध्ये आपला आन्सर येऊन जाणार आहे. आता ओसी प्लस सीडी इज इक्वल टू काय होईल आपला? सॉरी, ओडी प्लस सीडी इज इक्वल टू काय होईल आपला? हा ओसी. का म्हटलो मी? ओडी प्लस सीडी इज इक्वल टू हा ओसी. बरोबर आहे. मग इथे लिहून घेतो मी ओसी इज इक्वल टू, पहिले काय आपला? ओडी. ओडी प्लस इथून इथपर्यंत काय आपला? सीडी. काय आपला हा? सीडी. आता ओसी. ओसी म्हणजे काय होते पहा बरं? ओसी म्हणजेच होते आपला व्ही. मग याच्या जागी लिहितो मी व्ही इज इक्वल टू ओडी. ओडी म्हणजे काय होते? ओडी म्हणजे होते यू, आणि प्लस सीडी. सीडी ची व्हॅल्यू मी आत्ताच काढलो. सीडी म्हणजे काय होते माझी? 80. सीडी इज इक्वल टू काय आला आपला? 80. याच्यावरूनच आपला फर्स्ट इक्वेशन आला व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. काय आला आपला? व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. आणि हाच आहे आपला फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, रिलेशन बिटवीन व्हेलोसिटी अँड टाइम. कोणाकोणामधला रिलेशन आहे हा? व्हेलोसिटी अँड टाइम. इथपर्यंत होता आपला हा फर्स्ट वाला. याच्यानंतर आपण बघू सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन तुम्ही काढून घ्या स्क्रीनशॉट. ओके, त्याच्यानंतर आपण बघू नेक्स्ट वाला.
नेक्स्ट प्रूफ करून दाखवतो मी तुम्हाला सेकंड वाला. आता थर्ड वाला जो आहे तो तुमच्यासाठी एकदम काही इम्पॉर्टंट नाही. सेकंड वाला बघा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू आहे आपला यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता बघा सेम डायग्राम घ्यायची आहे मला. या डायग्राम मध्ये ओ पासून तर डी पर्यंत काय आपला यू, ओ पासून तर सी पर्यंत काय घेतलं मी व्ही. आता अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता मला जो दिसतोय हा क्वाड्रिलॅटरल ओ डी बी ई, कोणता दिसतोय ओ डी बी ई. हा जो दिसतोय ओ डी बी ई, हा एवढा जो ट्रॅपेझियम सारखा दिसतोय इथून बघा, हा असा प्रकारे ओ डी, हा बी आणि हा ई, हा एवढा जो पार्ट दिसतोय याला म्हणतो मी माझं डिस्प्लेसमेंट. का म्हणतो मी याला डिस्प्लेसमेंट. याचा जो एरिया आहे याला म्हणतो मी डिस्प्लेसमेंट. तर सगळ्यात पहिले लिहून घेतो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. ए ब्रॅकेटमध्ये क्वाड्रिलॅटरल म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ओ डी बी ई. कोणता आहे तो ओ डी बी ई इज इक्वल टू लिहितो मी एस, किंवा इज इक्वल टू लिहितो मी डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंटलाच मी रिप्रेझेंट कशाने करतो, स्मॉल एस ने. हे तर आपल्याला माहित पाहिजे. आता हा जो दिसताय पर्पल कलर मध्ये क्वाड्रिलॅटरल, हा कसा बनलाय, तर हा जो आहे हा एक रेक्टँगल म्हणजे कोणता आहे ओ डी ए ई प्लस बी ए डी. हे एक डायग्राम ना, हे डायग्राम मिळून हे पूर्ण डायग्राम बनली आहे ना. आता बघा रेक्टँगलची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की अपोजिट साइड कशी असते, कॉन्ग्रुएंट असते, इक्वल असते. मग समजा का ओडी इज इक्वल टू यू आहे तर ए इज इक्वल टू बी काय होईल आपला यू. ओसी इज इक्वल टू व्ही आहे तर बीई इज इक्वल टू बी काय होईल, हा एवढा पार्ट आपला, हा एवढा पार्ट होईल माझा व्ही. आताच मी काढलो होतो सीडी इज इक्वल टू का काढलो होतो एटी. सीडी इज इक्वल टू का काढलो होतो एटी. म्हणजे हा जो ए बी आहे याची बी व्हॅल्यू काय येईल आपली एटी. एबी ची बी व्हॅल्यू काय येईल आपली एटी. हे सगळ्या गोष्टी मी इथं लिहून घेतो, समोर जाऊन मला कुठं ना कुठं तरी कामात येणार आहे. बघा मग सगळ्यात पहिले काय लिहितो ओडी इज इक्वल टू एई. ओडी इज इक्वल टू एई इज इक्वल टू मी लिहितो यू. सगळ्यात पहिले काय लिहिलो मी इथं यू. त्याच्यानंतर लिहितो मी ओसी. काय लिहितो ओसीचं तर इथं व्ही दिसतच नाही, त्याच्यामुळे ओसीचं तर काही काम नाही, हा नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. इथं डायग्राम मध्ये दिसताय का कुठं व्ही, व्ही दिसत नाही म्हणून व्हीचा तुम्हाला लिहायची बी काही आवश्यकता नाही. एटी दिसत आहे पा एटी. एटी म्हणजे काय आपली हे सीडी. इथं लिहून घ्या तुम्ही सीडी इज इक्वल टू इकडचा काय पा बरं, हा एवढा भाग, हा एवढा भाग आहे माझा एटी म्हणजेच काय एबी. एबी इज इक्वल टू काय आपला हा एटी. ओके, इथपर्यंत मी लिहून घेतलो. आता हा क्वाड्रिलॅटरल प्लस हा ट्रायंगल. आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल माहित आहे तुम्हाला. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय होते, लेंथ इंटू ब्रेथ. याची लेंथ कोणती आहे ही ओई. कोणती लेंथ आहे ओई. आणि विड्थ कोणती आहे ओडी. विड्थ कोणती आहे ओडी. आता जसा ओई म्हणजे टी आहे तसाच हा एडी म्हणजे बी काय होईल आपला टीच होईल, बिकॉज अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. मग हे हा पण लिहून घेतो मी. देअरफॉर ओई इज इक्वल टू इथून काय पहा बरं एडी. ओई इज इक्वल टू एडी इज इक्वल टू लिहितो मी टी. ओई इज इक्वल टू एडी इज इक्वल टू का लिहिलो मी टी. आता बघा नाव एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल कोणता येतो ओ डी बी ई. ओ डी बी ई इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. पहिले येईल आपला ओ डी ए ई. हा रेक्टँगल कोणता आहे ओ डी ए ई. ओ डी ए ई. ओके, प्लस एरिया ऑफ ट्रायंगल. याच्यामध्ये ट्रायंगल सुद्धा आहे, कोणता आहे बी ए डी. कोणता आहे तो ट्रायंगल बी ए डी. बॅड ट्रायंगल आहे आपला, बॅड ट्रायंगल. कोणता आहे बॅड ट्रायंगल. आता का करू बघा, ओडीबीई म्हणजेच काय होते डिस्प्लेसमेंट. यालाच काय लिहू शकतो मी एस. याचा एरिया काय होते लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ काय पहा बरं याची ओई. लेंथ आहे आपली ओई इंटू ब्रेथ काय पहा बरं आपली हे ओडी. ब्रेथ काय आपली हे ओडी. प्लस एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस. याचा बेस काय पहा बरं हा एडी. बेस हाफ इंटू बेस इंटू हाईट माहित आहे तुम्हाला. आणि हाईट काय याची एबी. हाईट काय याची एबी. बस इतना है तुमसे कहना, वैल्यू पुट करके आंसर निकालना.
आता ओई ची व्हॅल्यू काय रे, ओई पहा बरं, ओई इज इक्वल टू 80 इंटू ओडी इज इक्वल टू काय, यू प्लस हा हाफ जसाच्या तसा इंटू एडी कुठे, एडी इज इक्वल टू 80 इंटू एबी इज इक्वल टू काय आपला 80, एबी इज इक्वल टू काय आपला 80. ओके, आता एस इज इक्वल टू टी इंटू यू म्हणजे काय होते, यूटी प्लस हाफ, टी इंटू टी म्हणजे काय होते, टीचा स्क्वेअर, आणि हा मधामध्ये लिहितो मी ए. हाच तर आपला सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. हाच आहे आपला एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस म्हणजे होते डिस्प्लेसमेंट, टी म्हणजे होते टाइम. इट इज रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. सगळ्यात आधी काय केलो आपण, हा जो मोठा क्वाड्रिलॅटरल दिसताय हा कोणाचा मिळून बनलाय, हा एक रेक्टँगल आणि हा एक ट्रायंगल. रेक्टँगलचा एरिया राहते लेंथ इंटू ब्रेथ, ट्रायंगलचा राहते हाफ इंटू बेस इंटू हाईट. दोघांमध्ये आपण व्हॅल्यू पुट केलो, आन्सर काढून टाकलो. बस एवढूसा छोटासा आन्सर आहे. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या आणि याचा तुम्ही चांगल्या प्रकारे याला लर्न करा. त्याच्यानंतर आता थर्ड जो कायनॅमेटिकल इक्वेशन आहे त्याचा तो प्रूफ थोडा मोठा आहे, लेंदी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला येण्याचे चान्सेस जो आहे तो थोडासा कमी आहे. हे दोन जरी केले तरी तुमच्यासाठी मोर दॅन इनफ राहतील. बघा आता याच्यानंतर आपण टॉपिक सुरू करणार आहोत आपला, तो म्हणजे आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे, आणि ती माहिती म्हणजे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला माहित पाहिजे सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशनच्या बी आधी तुम्हाला माहित पाहिजे की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा डायरेक्शन चेंज करताय तेव्हा तो कशा प्रकारे चेंज करताय. जसं आता लेट अस कन्सिडर अ बॉडी मुव्हिंग इन अ क्लोज पाथ. एका क्लोज पाथ मध्ये म्हणजे घुमून फिरून ते तिथंच येणारी बॉडी आपण कन्सिडर करत आहोत. पहा मग आता हा जो आहे एखादी बॉडी इथं स्क्वेअर शेप मध्ये फिरत आहे, एक स्क्वेअर वाला ग्राउंड आहे ना, तिथे एखादी बॉडी जी आहे ते फिरत आहे. पहा मग आता ते बॉडी जर फिरत आहे तर ते मग किती वेळा स्वतःची डायरेक्शन चेंज करेल रे. तर बघा आता इथून समजा निघली हे एक डायरेक्शन, चेंज केली हे दुसरी डायरेक्शन, चेंज केली हे तिसरी डायरेक्शन, चेंज केली हे चौथी डायरेक्शन. म्हणजे एखादी बॉडी समजा का क्वाड्रिलॅटरल मध्ये फिरत असेल, स्क्वेअर मध्ये फिरत असेल, तर ते स्वतःची डायरेक्शन 4 टाइम्स चेंज करते. किती वेळा चेंज करते, 4. त्यानंतर समजा का आपण असा एखादा पेंटॅगॉन घेतलो, पेंटॅगॉनचा शेप घेतलो, तर हे जे बॉडी आहे हे किती वेळा चेंज करेल, 1 2 3 4 5. म्हणजे ते बॉडी स्वतःची डायरेक्शन 5 टाइम्स चेंज करेल. किती टाइम्स चेंज करेल, 5 टाइम्स. त्याच्यानंतर समजा का मी एक हेक्झॅगॉन घेतलो, याला 6 साइड असते, म्हणजे हे कशी चेंज करताय, किती वेळा चेंज करताय, 6 टाइम, 1 2 3 4 5 6. आता समजा का तुम्ही या तीनही डायग्राम कडे चांगलं जर बघितले तर जसा जसा आता समजा का डायरेक्शन जेवढ्या वेळ जास्त चेंज करताय तेवढा तिचा शेप हळूहळू असा होता. म्हणजे पहिले असा होता तर मग असा झाला, त्यानंतर थोडासा असा झाला. बघा ना आता हा सरळ लाईन आहे, इथं थोडासा अँगल बनला, त्यानंतर इथं जो आहे अजून थोडासा जास्त असा अँगल बनला, म्हणजे थोडासा कर्व भाग येत आहे. कसा भाग येत आहे, कर्व भाग. आता समजा का आपण याच्यानंतर म्हटलो का एखादी बॉडी समजा का इनफायनाइट टाइम म्हणजे प्रत्येक टाइमला स्वतःची डायरेक्शन चेंज करताय, तर मग त्यावाल्या मोशनला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. कोणता म्हणतो त्याला आपण, सर्क्युलर मोशन. साध्या आणि सरळ भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर समजा का एखादी बॉडी गोल गोल फिरत आहे, कशी फिरत आहे, गोल गोल फिरत आहे, तर त्या मोशनला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. जसं तुमच्या घरी फॅन असेल, फॅन गोल गोल फिरते, कोणता मोशन परफॉर्म करते, तो गोल गोल फिरते, म्हणजे सर्क्युलर मोशन. घडीचा काटा जो आहे तो गोल गोल फिरते, 1 मिनिटानंतर बरोबर 12 वर येते, पुन्हा 1 मिनिटानंतर सेकंड काटा 12 वर येते, तो बी गोल गोल फिरते, म्हणजे कोणता मोशन आहे, तो सर्क्युलर मोशन. जे ऑब्जेक्ट असा गोल गोल फिरत आहे त्याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. कोणता म्हणतो त्याला आपण, सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशनची आपण डेफिनेशन काय म्हणू शकतो, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आता याच्यामध्ये हा सर्कम्फरन्स हा शब्द का हवे, सर्कम्फरन्स म्हणजे होते सर्कलचा हा आउटरवाला पार्ट. सर्कलचा जो हा आउटरवाला पार्ट आहे यालाच म्हणतो आपण सर्कम्फरन्स. याला काय म्हणतो आपण, सर्कम्फरन्स. आणि हा जो सर्कम्फरन्स आहे याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. आर म्हणजे काय होते, रेडियस, पाय म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे आपला 2 पाय आर. का फॉर्म्युला आहे आपला 2 पाय आर. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे, हा आहे आपला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2 पाय आर. मग एखादा ऑब्जेक्ट समजा का मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, मोशन ऑफ द ऑब्जेक्ट किंवा मोशन ऑफ द बॉडी अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, यालाच का म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. कोणता मोशन झाला हा, सर्क्युलर मोशन. आता समजा का
सर्क्युलर मोशन मध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे का, गोल गोल तर बॉडी फिरत आहे, पण त्याच्या स्पीड बद्दल काहीच न दिलं आहे. स्पीड कशी बी राहू शकते. आता समजा का मी बघा, हा असा एखादा रिमोट आहे, याला समजा का मी सर्क्युलर मोशन मध्ये फिरवतो. आता हा झाला सर्क्युलर मोशन, याला मी का म्हणतो, गोल गोल फिरताय म्हणजे हा आता असा फिरवतो पहा, याला असा असा फिरवतो म्हणजे हा का झाला आपला सर्क्युलर मोशन. हा कोणता मोशन झाला, सर्क्युलर मोशन. आता समजा का मी याला असं फिरवलं, घुंग 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 घुंग. आता जर याला म्हटलो, हा बी तर गोल गोलच फिरत आहे, हा स्पीड वाढवत जात आहे, कमी करत जात आहे, वाढवत जात आहे, कमी करत जात आहे, वाढवत जात आहे, कमी करत जात आहे. हा पण तर सर्क्युलर मोशन आहे, कारण की हा पण तर गोल गोलच फिरत आहे. मग सर्क्युलर मोशन मध्ये स्पीडचा काही लेना देणं नाही, स्पीड त्याची स्वतःची तो चेंज करू शकते. बट जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत आहे, पण तो स्पीड जो आहे तो सारख्या स्पीडनं फिरत आहे, स्पीड जो आहे तो चेंज नाही करत आहे, स्पीड एकदम जशी होती आधी, समजा 10 ची स्पीड आहे तर 10च्या स्पीडनं फिरत आहे, तर त्यावाल्या सर्क्युलर मोशनला म्हणतो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणता म्हणतो याला आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जसा इथं समजा का तुम्ही बॉल बघत असाल, हा येत आहे, इथून हळू झाला, इथं जो आहे एकदम फास्ट झाला, इथं अजून हळू झाला, इथं जो आहे तो अजून फास्ट झाला, फास्ट होत जात आहे, हळू होत जात आहे, फास्ट होत जात आहे, हळू होत जात आहे. म्हणजे हा कोणता मोशन झाला, सर्क्युलर मोशन. स्पीड कॉन्स्टंट राहू बी शकते, नाही बी राहू शकत. आता पहा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय होते, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होईल, एखादा ऑब्जेक्ट जो फिरत आहे तो कंटिन्युअसली सेम स्पीडनं फिरत आहे, कॉन्स्टंट स्पीडनं फिरत आहे. मग डायरेक्शन कीप चेंजिंग बट मॅग्निट्यूड अँड स्पीड ऑलवेज सेम. डायरेक्शन तर बदलवत आहे, डायरेक्शन तर प्रत्येक पॉइंट मध्ये बदलवत आहे, डायरेक्शन तर प्रत्येक पॉइंट मध्ये बदलवत आहे, पण त्याचा मॅग्निट्यूड आणि त्याची जे स्पीड आहे ते कशी राहील आपली, कॉन्स्टंट राहील. कशी राहील ते, कॉन्स्टंट. ओके. मोशन ऑफ द बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, विथ कॉन्स्टंट स्पीड. मोशन ऑफ द बॉडी अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे होती सर्क्युलर मोशन. सेम मोशन ऑफ द बॉडी अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. हा शब्द मेन आहे, विथ कॉन्स्टंट स्पीड. यालाच म्हणतो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणता झाला आपला हा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॉन्स्टंट स्पीड हा शब्द आला पाहिजे. कोणता शब्द आला पाहिजे, कॉन्स्टंट स्पीड. कोणता आला पाहिजे, कॉन्स्टंट स्पीड. ओके, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट स्पीड हा शब्द आला पाहिजे. आणि डायरेक्शन जो आहे तो किती वेळा चेंज करते, तर इनफायनाइट टाइम्स डायरेक्शन चेंज करते. किती वेळा, इनफायनाइट टाइम्स. त्याच्यानंतर दिस मोशन इज ऑल्सो कॉल्ड ऍक्सेलरेटेड मोशन. कंटिन्युअसली त्याला ऍक्सेलरेशन जो आहे, कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आपल्याला द्यावं लागते. आता लेट अस कन्सिडर अ बॉडी मुव्हिंग विथ द सर्क्युलर पाथ, आणि त्या पाथची रेडियस जी आहे ती किती आहे आपली, आर. स्मॉल आर ही रेडियस आहे. आता स्पीड इज इक्वल टू आपल्याला माहित आहे, स्पीड इज इक्वल टू होते डिस्टन्स अपॉन टाइम. आणि डिस्टन्स जो आहे, हा डिस्टन्स, हा पूर्ण डिस्टन्स जो आहे, हा डिस्टन्स म्हणजे वे आपला सर्कम्फरन्स. का वे आपला हा सर्कम्फरन्स. मग इथं लिहू शकतो आपण सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल डिवायडेड बाय टाइम, डिवायडेड बाय टाइम. सर्कम्फरन्सला का म्हणू शकतो आपण, डिस्टन्स अपॉन टाइम. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय तो, एक चक्कर पूर्ण फिरला म्हणजे एक सर्कम्फरन्स तो कव्हर केला, सर्कम्फरन्स अपॉन टाइम. मग व्ही इज इक्वल टू, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला मी आताच सांगितलं होतं, 2πr. आणि डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय होते, इथं घ्यायचं आपल्याला कॅपिटल टी. कोणतं घ्यायचं आपल्याला, कॅपिटल टी. मग व्ही इज इक्वल टू आहे 2πr बाय कॅपिटल टी. समजला एवढं, 2πr बाय कॅपिटल टी. आणि हा होता आपला सर्क्युलर मोशन. आणि इथं तुम्हाला एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची आहे, हा जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल, आता समजा का या बॉलला बाहेर पडायचं असेल, तर इथं समजा का असेल, इथून समजा का तो अशा प्रकारे बाहेर पडेल. इथं जर बॉल असेल तर तो अशा प्रकारे बाहेर पडेल, इथं जर बॉल असेल तर तो अशा प्रकारे बाहेर पडेल, इथं जर असेल तर हा अशा प्रकारे पडेल, इथं जर असेल तर हा अशा प्रकारे पडेल, इथं जर असेल तर हा अशा प्रकारे पडेल. म्हणजे जेव्हा तो बाहेर पडायचा ट्राय करत आहे, तेव्हा त्याची जे वेलोसिटी राहते किंवा त्याची जे डायरेक्शन राहते ते राहते टँजेन्शियल. कशी डायरेक्शन राहते, टँजेन्शियल. हा वर्ड जो आहे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, टँजेन्शियल. डायरेक्शन कशी राहते त्याची, टँजेन्शियल. डायरेक्शन कशी राहते त्याची, टँजेन्शियल. इफ ऑब्जेक्ट थ्रोन ऑफ इन अ सर्क्युलर मोशन, ऑब्जेक्ट थ्रोन ऑफ इन अ सर्क्युलर मोशन, डायरेक्शन इज टँजेन्शियल. कशी डायरेक्शन राहते आपली, टँजेन्शियल. आता हा टँजेंट म्हणजे काय होते, टँजेन्शियल म्हणजे काय होते, जर सिंपल आहे, सर्कल असेल, जी लाईन सर्कलला एका पॉइंट मधून टच करून जाते त्या लाईनला म्हणतो आपण टँजेंट. इथूनही काढू शकतो, किती टँजेंट राहू शकते, ते इनफायनाइट. जी लाईन सर्कलला एका पॉइंट मधून टच करून जाते
एका पॉइंट मधून टच करून जाते. अशी इन्फायनाइट टँजंट जे आपण काढू शकतो यालाच का म्हणतो आपण टँजंट. डायरेक्शन कशी राहते टँजेन्शियल. तुम्ही आता दिवाळीमध्ये चक्री पाहिले असाल, दिवाळीमध्ये चक्री पाहिले असाल ना तुम्ही. चक्री जे राहते अशा प्रकारे गोल राहते आणि इथं जे अशी तिला वात राहते, बरोबर आहे, आणि इथं जो आहे असं थोडासा फुगलेला भाग राहते. आता जेव्हा हे चक्री जे आहे इथून हे बघा, इथून ती तिचा असा धुवा धुवा सोडते. आपण जेव्हा तिला अशी फुलजडी लावतो तेव्हा इथं जेव्हा फिरते, जेव्हा हे फिरत आहे तेव्हा तिचा जो निघत आहे तो अशा प्रकारे सगळ्या डायरेक्शन मध्ये निघते, सगळ्या डायरेक्शन मध्ये निघते आणि ते गर 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 हे गर 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 अशी फिरत राहते. ते चक्री जी आहे ते बी कोणत्या मोशन मध्ये परफॉर्म करते, आपला सर्क्युलर मोशन. आणि हे जे डायरेक्शन राहते हे कोणती डायरेक्शन राहते आपली टँजेन्शियल. कोणती डायरेक्शन राहते आपली टँजेन्शियल. एवढ्या गोष्टी जे आहे ते सर्क्युलर मोशन बद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हा होता आपला आजचा व्हिडिओ. याच्यामध्ये आपण जे आहे बघितलो कोणते कोणते टॉपिक, ते म्हणजे आपले सगळ्यात आधी व्हेरी इम्पॉर्टंट कायनॅमेटिकल इक्वेशन. एस इज इक्वल टू पहिला व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. एवढ्या तुम्हाला कायनॅमेटिकल इक्वेशन पहिले चांगलं लक्षात ठेवायचं आहे. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. त्यानंतर लास्ट वाली कोणती आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याचा दोघांचा आपण प्रूफ पण बघितलो. त्याच्यानंतर आपण बघितलो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणता मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एवढ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलो. याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला बघायचं आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटनने 3 लॉ दिले होते, ते तीनही लॉचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे स्टडी करणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.